हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आपण घेत आहेत नवीन अभ्यासक्रम इयत्ता 6वीचं चौथं प्रकरण जे आहे आकृतीबंध. आणि मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 पूर्ण केलेला आहे आणि आज आपण घेणार आहोत सराव संच 4.2. अतिशय छोटा असा सराव संच आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा तुमच्या मित्रांना. चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहेत. आणि मित्रांनो, जर समजा मागे व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून प्लेलिस्टमध्ये जा, इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम निवडा. तुम्हाला सराव संच 1.1 पासून सगळे सराव संच तुम्हाला पाहायला मिळतील आणि अतिशय कन्सेप्शन नॉलेज तुम्हाला दिलं गेलं आहे, जेणेकरून फक्त लिहिताना येतात ते समजायलाही हवे अशा पद्धतीने सोडून दिले. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला वेळ न घालवता सुरुवात करूया. सराव संच 4.2. मित्रांनो, काय दिले बघा. दिलेल्या संख्या मालिकेतील आकृतीबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या लिहा. तर फ्रेंड्स, लिहायला घेऊया. काय दिलं आहे बघा, मुद्दाम वहीत लिहिलं आहे जेणेकरून तुम्हाला कळेल. पहिला आकृतीबंध काय बघा, 1 1 1 1 1 1 म्हणजे ती जी संख्या आहे तीच पुढे कंटिन्यू होणार. मग त्यामुळे इथे सुद्धा येणार 1 1 1. मित्रांनो, पहिला आकृतीबंध तर अतिशय सोपा होता. दुसरा बघूया काय, 1 2 3 4 5 6 7. मित्रांनो, या नैसर्गिक संख्या क्रमवार दिल्या आहेत, म्हणजे हा क्रम पुढे असाच चालू ठेवूया. म्हणजे 6 नंतर जशी 7 आली तशी 7 नंतर येणारी संख्या असणार आहे 8. 8 नंतर येणारी संख्या आहे 9 आणि 9 नंतर येणारी संख्या आहे 10. ओके फ्रेंड्स, तिसरं बघूया काय ते. आता काय दिले बघा, 1 3 5 7 9. मित्रांनो, तुम्ही त्या ओळखल्या असतील. या विषम संख्या आहेत ज्या क्रमाने येत आहेत. पहिली विषम संख्या 1, तिच्यानंतर क्रमाने येणारी संख्या 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 9 किंवा 1 सोडून 1 जरी म्हटली तरीही चालेल. मग मित्रांनो, 1 नंतर 2 सोडला 3 आली, 3 नंतर 4 सोडला 5 आली, 5 नंतर 6 सोडला 7 आली, 7 नंतर 8 सोडला 9 आली, 9 नंतर मित्रांनो 10 सोडावं लागेल, म्हणजे इथे लिहावं लागेल आपल्याला 11. 11 नंतर 12 सोडा म्हणजे येईल इथे 13. आणि 13 नंतर जर एक संख्या 14 सोडली तर इथे येणार आहे 15. तुम्ही कोणतंही लॉजिक लावा, विषम संख्या लिहा किंवा एक क्रमाने सोडणारी संख्या सोडली तरीही चालेल. आता मित्रांनो, ही जर विषम संख्या घेतली तर या कोणत्या संख्या आहेत? ऑब्व्हियसली या संख्या आहेत समसंख्या. 2 4 6 8 10 12. तर मित्रांनो, पुढची क्रमावर संख्या काय येईल? 12 नंतर 1 सोडली म्हणजे इथे येणार 14. 14 नंतर 1 सोडा म्हणजे 15 सोडा म्हणजे इथे येणार 16 आणि 16 नंतर 1 सोडली 17 म्हणजे इथे येणार 18. मग फ्रेंड्स, 4 गणितं आपली 2 मिनिटात सोडून झालीत. पुढची गणितं बघूया नेमकी काय आहेत. आता इथे बघा, 1 3 6 10 15 21 अशा संख्या दिल्यात. तर मित्रांनो, इथे नेमका आकृतीबंध काय आहे थोडा विचार करा. 1 नंतर 3 आली आहे, 3 नंतर 6 आलेली आहे, 6 नंतर 10 आलेली आहे. म्हणजे मित्रांनो, पहिल्या संख्येत जर 2 मिळवले तर 3 येते. दुसऱ्या संख्येत जर 3 मिळवले, बघा 3 आणि 3 6 म्हणजे 6 मिळाली. तिसऱ्या संख्येत मात्र 3 नाही तर 4 मिळवले म्हणजे 6 आणि 4 10 मिळाली. याच्यानंतर 5 मिळवले म्हणजे 15 मिळाली. तर याच्यानंतर 6 मिळवले तर 21 मिळाली. तर ऑब्व्हियसली मित्रांनो, 1 1ने संख्या वाढते, म्हणजे 21मध्ये किती मिळवावे लागतील? तर ऑब्व्हियसली इकडे 7 मिळवावे लागतील आणि 21मध्ये 7 मिळवले तर ती संख्या येते 28. आता मित्रांनो, तुम्ही सांगा 28मध्ये कोणती संख्या मिळवावी लागेल? तर मित्रांनो, क्रमाने वाढत जातात, म्हणजे इथे 8 मिळवावे लागेल आणि 28मध्ये 8 मिळवले तर ते मिळत आहेत मित्रांनो 36. तर ती संख्या इथे येणार आणि 36मध्ये मित्रांनो आता 8 मिळवली ती म्हणजे इकडे आपल्याला मिळवावं लागतील 9 आणि 36 अधिक 9 केले तर ते येतात 45. फ्रेंड्स, तुम्हाला फक्त या संख्या लिहायच्या आहेत, हे तुम्हाला समजवण्यासाठी सांगतो आहे, कारण की तुम्हाला तो टेबल दिला आहे, टेबल पूर्ण करायचा आहे फक्त. तर इथे ना 28 36 45. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुढे जाऊया लगेच. आता फ्रेंड्स, 6वं गणित काय बघा, 1 4 9 16 25 36. तर मित्रांनो, या काय आहेत तर तुमच्या लक्षात येईल इथे फरक आपण शोधायचा प्रयत्न करा, तो मिळत नाही. पण या पूर्ण वर्ग संख्या आहेत. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्यांच्या क्रमाने येणारे पूर्ण वर्ग. बघा, हा आहे 1चा वर्ग 1,
हा आहे 2चा वर्ग 2, हा आहे दोनाचा वर्ग 4, हा आहे 3चा वर्ग 9, हा 4 आहे 4चा वर्ग 16, हा 5चा वर्ग 25, हा 6चा वर्ग 36, म्हणजे इथे येणार 7चा वर्ग, इथे येणार 8चा वर्ग आणि इथे येणार 9चा वर्ग. मित्रांनो, तो 7चा वर्ग किती असतो? तर तो असतो 49. म्हणजे ही रिक्त जागा आहे 49. 8चा वर्ग 64, तर ही आहे 64 आणि 9चा वर्ग 81, ती आहे 81. पुन्हा सांगतोय, हे लिहिण्याची आवश्यकता नाही, हे तुम्हाला कळण्यासाठी मी ते लिहित आहे. ओके फ्रेंड्स, 7व्या गणित बघूया लगेच. 1 8 27 64 125 म्हणजे मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं आहे, हे घन आहेत. म्हणजे काय? एकाचा घन 1, दोनाचा घन म्हणजे 2चा 3दा गुणाकार 2 दुने 4 दुने 8, 3चा घन 3 त्रिक 9 त्रिक 27, हा 4चा घन 64 तो माहिती आपल्याला, आणि 5चा घन 125, 5 गुणिले 5 गुणिले 5. तर मित्रांनो इथे काय येणार? तर इथे येणार 6चा घन, इथे येणार 7चा घन, इथे येणार 8चा घन. आणि हे घन तर खरं तुमचे पाठ असले पाहिजे, नसतील तर काय करायचं आहे? 6 गुणिले 6 गुणिले 6 करायचं आहे. 6चा 3दा गुणाकार, 6चा वर्ग 36, 36 गुणिले 6 केले म्हणजे 216. तर इथे उत्तर येणार आहे मित्रांनो 216. सेम इथेही करा. 7 गुणिले 7 गुणिले 7, 7चा वर्ग 49 गुणिले 7 म्हणजे 343. ओके फ्रेंड्स, आणि इथे येणार 8चं घन, 8 8 64 गुणिले 8 512. हे तुमचे पाठच असायला आहेत, कमीत कमी 10पर्यंत पाठ ठेवा. ओके फ्रेंड्स, नसतील पाठ तर गुणाकार करा. ओके, 7वं गणित आपलं झालेलं आहे. आता 8व्या गणिताकडे वळूया. काय बघा आता मित्रांनो, ही संख्या बघा, याचा आकृतिबंध बघा कसा आहे तो. 0 1 1 2 3 5 8 13 21. आता मात्र थोडा विचार करावा लागेल, नेमकं आहे काय? इथे 1 दिलं आणि पुन्हा इथे 1 आलाय, हा 1 रिपीट झालाय. इथे बघायचं तर काही संबंध दिसत नाही. तर नीट लक्षात घ्या, या ज्या पहिल्या 2 संख्या आहेत यांची जर बेरीज मी केली, 0 अधिक 1 किती मिळणार? तर 1 मिळाला. म्हणजे पहिल्या 2 संख्यांची बेरीज ही तिसरी संख्या आहे. नंतर दुसऱ्या 2 संख्यांची बेरीज 1 अधिक 1 केला तर हा 2 मिळाला. नंतर 1 अधिक 2 केले तर तो 3 मिळाला. 2 अधिक 3 केले तर 5 मिळाला. 3 अधिक 5 केले तर 8 मिळाला. 5 अधिक 8 केले तर 13 मिळाले. 8 अधिक 13 केला तर 21 मिळाले. आणि 13 अधिक 21 केले तर किती मिळतील ते आपल्याला लिहायचं आहे. तर 3 आणि 1 4 34 मिळतील मित्रांनो. आता तुम्हाला हा आकृतिबंध चांगल्या पद्धतीने लक्षात आला असेल, तर ही संख्या काय असणार आहे? तर या 2 संख्यांची ती बेरीज असणार आहे. तर 4 आणि 1 5, 3 आणि 2 5 म्हणजे ती येणार 55. ऑब्व्हियसली मित्रांनो, तुम्ही शेवटची संख्या तर नक्कीच काढू शकाल. काय करायचं आहे? तर या 2 संख्यांची बेरीज तिसऱ्या ठिकाणी लिहायची. 34 अधिक 55, 5 4 9 5 3 8 म्हणजे 89 ही ती संख्या आहे. ओके फ्रेंड्स, याला मित्रांनो फिबोनाची मालिका असे सुद्धा म्हणतात. पहिल्या 2 संख्यांची बेरीज ही तिसरी असते. ओके फ्रेंड्स, जर पुढचं असतं तर या दोघांची बेरीज करून पुढे काढायचं असतं. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. पुन्हा एकदा सांगतो बघा, या 2 संख्यांची बेरीज 0 अधिक 1 ही मिळाली. या दोघांची बेरीज ही पुढे मिळाली आहे. पहिल्या 2 संख्यांची बेरीज करून पुढे लिहायची असते. ओके, शेवटचा प्रश्न 9वा, शेवटून दुसरा. 1 2 4 8 6 16 32 64. तर मित्रांनो इथे काय आहे? तर इथे तुमच्या लक्षात येईल, यामध्ये दिलं आहे 1 2 4. तर 1ची दुप्पट 2, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्या संख्येला 2 ने गुणत गेलेत. 1ला 2 ने गुणलं 2 मिळाले. 2ला 2 ने गुणलं 4 मिळाले. 4ला 2 ने गुणलं, नीट लक्षात घ्या, तर ते 8 मिळाले. 8ला 2 ने गुणलं, 8 गुणले 2 केले 16 मिळाले. इथे 16 गुणले 2 केले 32 मिळाले. इथे 32 गुणले 2 केले 64 मिळाले. म्हणजे इथे काय करावं लागेल? 64 गुणले 2 करावं लागतील, जेणेकरून आपल्याला इथली संख्या मिळेल. आणि 64 गुणले 2 केले तर ते मिळतात 128. आता मित्रांनो पुढची संख्या मिळवायची तर ऑब्व्हियसली या 2 ने मल्टिप्लाय करा. 128ला 2 ने गुणा तर काय मिळतं तुम्हाला? तर ते मिळेल 256. ओके फ्रेंड्स, आता सुद्धा याला काय करणार? तर 2 ने गुणून टाका. 256ला 2 ने गुणलं तर मिळतील मित्रांनो 6 2 12 512. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे पूर्ण करता येईल. शेवटची आकृतिबंध जो आहे काय केलं त्याला? तर पहिल्या संख्येला 2 ने गुणले. इथे काय दिलं? इथे तर सहज कळतंय मित्रांनो, इथे 3 ने गुणलेलं आहे. 1ला 3 ने गुणले 3 मिळाले. 3ला 3 ने गुणले 9 मिळाले. 9ला 3 ने गुणले 27 मिळाले.
27ला 3ने गुणले 81 मिळाले. 81ला 3ने गुणले तर ही संख्या मिळेल 3 एक 3 आणि 8 त्रिक 24. 3 एक 3 म्हणजे हा 3 लिहायचा आहे आणि 8 त्रिक 24 243 मिळाले. हे आहेत 243. ही संख्या मिळवायची असेल तर 243ला 3ने गुणून टाका तर मिळेल काय मित्रांनो बघा. 3 त्रिक 9 4 त्रिक 12 3 दुने 6 1 7 729. आता पुढची संख्या मिळवायची आहे तर ऑब्व्हियसली मित्रांनो 729ला 3ने गुणून टाका. काय मिळते बघा. 9 त्रिक 27 2 3 दुने 6 2 8 आणि 7 त्रिक 21 2187. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने 4.2 तुम्हाला सहज समजलं असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा तुमच्या मित्रांना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.